राष्ट्रवादीचे नेते महादेव बालगुडे यांनी एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्यांनी एका शिक्षकाचा MHCETच्या निकालात महाघोटाळा केल्याचा आरोप करणारा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय। या पोस्टमध्ये सदर शिक्षकाच्या YouTube चॅनलची लिंकही शेअर करण्यात आली आहे आणि त्यात हा घोटाळा कसा करण्यात आला या संदर्भात आरोप करण्यात आलाय। महाराष्ट्रामध्ये सीईटीत सगळ्यात मोठा घोटाळा झालाय, जिथे पैशांनी रिझल्ट विकत घेतल्या गेले आहेत। महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे, असं समजा तुम्ही एखाद्या जिल्ह्याचा टॉपर आहे, तर आता जो जिल्ह्याचा टॉपर आहे, जिल्ह्याचा जो टॉपर आहे त्याला बोर्ड मध्ये किती पर्सेंटेज पडतात? 45% पडतात। 45, 50%, 50%, 55%, 56%, असे पर्सेंटेज आणि यांचे रँक बघा। हे टॉप 100 वाले विद्यार्थी, टॉप 100 म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामधून जर तुम्ही पहिले 100 विद्यार्थी काढले तर त्यांनी बोर्ड मध्ये अशा गोष्टी केल्यात आणि सीईटी मध्ये त्यांना खूप चांगले मार्क पडले। दिस इज नॉट पॉसिबल ॲट ऑल। टीईटीचा पेपर जो फुटलाय, नाहीतर सीईटी बद्दल सुद्धा आम्हाला कळते की त्याच्यामध्ये सुद्धा गोंधळ झालेला आहे आणि असे गोंधळ जर या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये तिथं होत असतील तर हे दुर्दैवी आहे। त्यामुळे नक्कीच सरकारला ही जबाबदारी घ्यावी लागेल आणि जो कोणी व्यक्ती त्या विभागाचा प्रमुख आहे त्यांनी ही जबाबदारी घेऊन इन्व्हेस्टिगेशन होऊस तरी बाजूला राहावं लागेल असं मला वाटतं। भाजपच्याच निगडीत लोकांशी बरोबर कसं सीईटी राऊंड मध्ये पुढे येतात हे दिसायला लागलेलं। मला वाटतं आजच्या दिवसामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ह्याच्यावर स्पष्टपणे भाष्य करावं, कारण उद्यापासून ऍडमिशन सुरू होतात। ऍडमिशन तुम्ही ह्याच बेसिसवर घेणार आहात की ऍडमिशनला स्थगिती देणार आहात? हे विद्यार्थ्यांमध्ये खूप घोळ आहे। मागच्या वर्षी पण असंच झालं। मागच्या वर्षी पण 4 दिवसात लगेच पहिली कॅप राऊंड सुरू झाली आणि तेव्हा सरकारने सांगितलं नाही आता काही करू शकत नाही, त्या पहिली राऊंड झालेली ऍडमिशनची। अनेक विद्यार्थ्यांचं ह्याच्यात नुकसान होतं। पंजाबबद्दल जेव्हा प्रश्न विचारला गेला तेव्हा अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टपणे सांगितलं काय झालं, जबाबदारी स्वतःवर घेतली आणि काय त्यांनी पावलं उचलली सांगितली। तसं आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगावं। 2023 पासूनचा आकडा मी जो जाहीर केला त्यामधनं PCM मध्ये 40% पेक्षा खाली असलेले मार्क म्हणजे 12वीला अशा विद्यार्थ्यांची संख्या 50% पेक्षा खाली, 60% पेक्षा खाली, 70% पेक्षा खाली वाढतच चाललेली आहे। आणि या वेळेला तर जवळपास 12 विद्यार्थी ज्यांचे PCM मध्ये 40 पेक्षाही खाली मार्क आहे ते 99 पेक्षा जास्त पर्सेंटाईल मध्ये पास झालेले आहेत। जुळ्या मुलांना मार्क जर बघितलं तर एकच मार्क मिळालेले आहेत, सेम मार्क म्हणजे जुळे मार्क। आता एवढा मोठी जर योगायोगाची परिस्थिती असेल तर याची निश्चितपणे चौकशी होण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठीच आम्ही न्यायालयीन चौकशीची मागणी त्या ठिकाणी केलेली आहे।